दिल्लीत आज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नावर बैठक पार पडली आहे। महाराष्ट्रातल्या कांदा आणि साखर प्रश्नासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या बैठकीत कांदा प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली आहे, तर कांदा खरेदी शेतकऱ्यांकडूनच झाली पाहिजे अशी मागणीही केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। नाफेड आणि एनसीसीएफने कांदा खरेदी सुरू केली आहे, ही बाजारामध्ये झाली पाहिजे। ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे। त्याला मान्यता मिळालेली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडने करावी। त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। विशेषतः आज आपल्याकडे कांद्याचं जे बियाणं आहे हे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट व्हायला लागलाय, त्यामुळे कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावला पाहिजे, ही पण मागणी या ठिकाणी आली, तीही त्यांनी मान्य केलेली आहे। इथे आज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या मध्ये अतिशय सकारात्मक मीटिंग झाली। जे कांद्याच्या आणि साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या आम्ही शेतकरी तोंड देत होते, त्यावरती नक्कीच साधक-बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे। आम्ही अत्यंत समाधानी आहोत